मी सर्वांना नमस्कार करतो. जी मी आजपर्यंत कामं केली आणि त्याविषयी थोडंसं बोलायचं होतं. आजपर्यंत मी कायमच स्वतःही प्रेरणा घेतो आणि इतरांनाही प्रेरणा देण्याचा माझा ध्यास आहे. आज मी व्यवसायावरतीच बोलणार आहे. तर मी ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस मात्र मला वाटायचं की मला पण जरा काहीतरी मोठं व्हायचं आहे, मोठं काहीतरी करायचं आहे. तर ज्यावेळेस मी सातारमध्ये आलो त्यावेळेस एकटाच आलो होतो. अगदी आई वडीलही कोणच नव्हतं. मात्र ध्येय मोठं होतं, स्वप्न मोठं होतं की मला बी माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे. तर सुरुवात केली पेंटिंगपासून. मला सुरुवातीला थोडंसं पेंटिंगची आवड होती. पेंटिंगची आवड असल्याकारणानं मी अक्षरलेखन करायला लागलो. त्यावेळेस नुसतंच मी सातारमध्ये आलो होतो, म्हणावे अशी काय कुठंच ओळख नव्हती. तर मी काय करायचो की दुकानात जायचो आणि पाहायचो कोणाचा बोर्ड रंगवायचा आहे का. मग मी विचारायचो की तुमचा बोर्ड रंगवायचा आहे का. तर तिथूनच माझं मार्केटिंग चालू झालं. तर स्वतः काम चालू केलं. त्यावेळेस सायकल होती, सायकलवरती शिडी बांधायची आणि त्याच्यावरती काम चालू करायचं. त्यावेळेस पण माझा म्हणजे सुदैव चांगलं की मला मित्रपरिवार चांगला भेटला. अगदी माझा एक मित्र होता रोशन, त्याचा आईस्क्रीमचा गाडा होता आणि त्यानं मला अत्यंत चांगली मदत केली. नंतर पुढं चांगली कामं मिळत गेली. जसं मी मार्केटिंग करायला गेलो तशी कामं मिळत गेली. जरा थोडंसं मोठं काम आलं. पहिलं काम आलं मला केडीमुळे पुसेगावचं, की जिथं मला माणसाची गरज लागली. त्यावेळेस एक मी छोटा मुलगा, म्हणजे मला वाटतं तो 3री-4थीत असेल, तर त्याला पहिल्यांदा मदतीला घेतलं आणि तिथून माझा खरा प्रवास झाला. म्हणजे एकट्याचा आम्ही 2 झालो. तशीच कामं वाढायला लागली. त्याच्यानंतर आम्ही 3 जण झालो, 4 जण झालो. अशी माझी स्वतःची टीम मी बिल्डअप केली. परत चांगली रन झाली. मग मी स्वतःची कामं घ्यायला लागलो, त्याचबरोबर इतरांचीही कामं घ्यायला लागलो. पण मी इतरांची कामं घ्यायला लागलो त्यावेळेस मात्र मला उन्हात काम करायला लागायचं. तर माझ्या मनात असं विजन होतं की जे बाबा कॉन्ट्रॅक्टदार असतील तर आपण का कॉन्ट्रॅक्टदार व्हायचं नाही, असं डोक्यात यायला लागलं. आपल्याला बी मोठं व्हायचं आहे, आपल्याला बी एसी गाडीत फिरायचं आहे, आपला बी चांगला बंगला पाहिजे. तरी मनात येणं गरजेचं आहे. मग त्या पद्धतीनं पुढं मी काम करत राहिलो, थांबलो नाही. नक्की विचार करायला लागलो की आपल्याला नक्की करावं काय लागेल. तर आपल्या माइंडचा एक चांगला गुण आहे की आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे माइंडला. मला इथं थांबायचं नाही, तर मला अजून पुढं काहीतरी करायचं आहे, काहीतरी बनायचं आहे. मग त्यावेळेस आपल्याला आपलं माइंडच उत्तर देत असतं. तू ह्या पद्धतीनं जा, तू असं कर, तसं कर, तू बाबा मुलं ठेव, काय कर. सुरुवातीला मलाही असं वाटायचं की मलाच काम येईल, दुसऱ्याला येणारच नाही. तर ही जी भावना आहे ती आपल्याला मारक आहे. तर आपण मदतीला इतरांना घेणं गरजेचं आहे. तसाच माझा मी टीम बिल्डअप करत गेलो. वेळोवेळी गरजेनुसार मी मदतनीस किंवा मला जी गरजेची आहेत अशी लोक मी घेत गेलो. मला ती मिळत राहिली. मला अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे सुरुवातीला मी 2D म्हणजे असं लेटरिंगची सगळी कामं करायचो, वॉल पेंटिंग. त्याच्यानंतर मला संधी मिळाली की नगरपालिका, अगदी सातारा नगरपालिकेचं मला काम मिळालं. मग त्यावेळेस काय केलं की जो त्याच्यामधील म्हणजे ज्याला चांगलं पेंटिंग येतं, 3D पेंटिंग, अशाला मी हायर केलं. त्यांनीही चांगलं काम करून दिलं. मग मात्र मी थांबलो नाही. मग मी ठरवलं की आता आपल्याला महाराष्ट्रभर काम करायचं आहे. मग मार्केटिंग चालू केलं. मी स्वतः मार्केटिंग चालू केलं. आज रोजी आपण संपूर्ण महाराष्ट्रात काम करतोय. आणि हे हनुमान राया आपण जव्हार, पालघर जिल्हा जव्हारमध्ये हे पेंटिंग आपण स्वतः साकारलेलं आहे. खरं तर त्यांनी अशीच बुद्धी द्यावी चांगली, आणि ती नक्कीच असणार आहे. कारण ज्याचा उद्देश साफ आहे, चांगला आहे, त्याच्या पाठीशी नक्कीच देव असतो. त्याबद्दल काय वांधा नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपण नगरपालिका, महानगरपालिका अशी कामं केली आहेत. एवढंच काय, तर माझं दुसरं एक स्वप्न होतं की महाराष्ट्राच्या बाहेर आपलं काम झालं पाहिजे. तर आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काम केलेलं आहे. तर असंच एक स्वप्न होतं, ते स्वप्न साकार झालं. पण स्वप्नासाठी झगडणं गरजेचं आहे, कधीच थांबायचं नाही. आणि काही गोष्टी आयुष्यात फार महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे काय, तर परिस्थिती ही चढ उतार येत असतो आपल्या आयुष्यामध्ये, कधी खाली वर, खाली वर, खाली वर. मात्र आपण कधीही थांबायचं नाही. आपला प्रॉब्लेम हा होतोय की काय अडचण आली किंवा मोठा व्यत्यय आला तर आपण थांबतो.
आणि जे पहिले चांगले दिवस बघितले असतात ना, ते अचानक जर आपल्याला जर वाईट दिवस आले तर ते दिवस आठवतात की ते दिवस चांगले होते, ते दिवस चांगले होते, मग आता का असं. पण असं नाही, ते आपलं जीवन हे चढ उतार चढ उतार चढ उतारच आहे. जर समजा आपण आपली परिस्थिती वाईट आली तर त्या वाईट परिस्थितीला सुद्धा आपण टक्कर देणं गरजेचं आहे. ग्राउंड फ्लोअरवरती उतरणं गरजेचं आहे. तर मी स्वतः बघितलं आहे आजपर्यंत, मी अनुभवलं आहे की जरा काही थोडंसं चांगलं भेटलं दिवस की ती चांगलंच पाहिजे, परत आपल्याला खाली यायचं नाही, म्हणजे जमिनीवर पाय ठेवायचा नाही, जमिनीवर यायचं नाही. ज्या वेळेस आपण जमीन सोडतो ना त्यावेळेस जमीनच दाखवते की तू जमिनीवरचा आहेस. त्याच्यामुळे जमिनीवर राहणं गरजेचं आहे. हवे तोडायचं नाही. म्हणजे जशी परिस्थिती येईल तशी टक्कर द्यायची ताकद ठेवली पाहिजे. मग त्यावेळेस आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आज मला खरं तर बोलून फार आनंद वाटतोय आणि आज थोडंसं मला वाटते बऱ्याच दिवसानंतर परत एकदा मी भरभरून बोललो. असंच प्रेम, असंच सहकार्य राहू द्यात. मला विशेष करून सांगायचं, जो माझा मित्रपरिवार आहे तो माझ्या भयानक पाठीशी आहे आणि त्यामुळेही मला फार समाधान वाटतं, आनंद होतो, एक कॉन्फिडन्स वाटतो. तर आयुष्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण माणसं कमावली पाहिजेत. जरा थोडंसं असं आता माइंडमध्ये येतेच तर बोलणं गरजेचं आहे. तर माणसं कमवणं गरजेचं आहे. असं संकुचित प्रवृत्तीत राहून काही उपयोग नाही. जेवढी लोक आपल्या पाठीशी असतील तेवढा आपला कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो. खरंच म्हणजे सांगायचं झालं तर जो मी इथपर्यंत पोहोचलोय असं मला वाटते, कारण एक स्वप्न आहे आणि स्वप्न ज्यावेळेस पूर्ण होतं ना त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं. तेच, बाकी काय मला काय नाही. पण माझी स्वप्न पूर्ण का झाली, कशामुळे झाली, बरीच स्वप्न पूर्ण झाली की जी माझ्यासाठी अशक्य होती. तर त्याचं प्रमुख कारण एक आहे की माझ्या पाठीशी असलेला मित्रपरिवार, माझ्या पाठीशी असलेला म्हणजे सर्वजण, अगदी नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, तर हे एक फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला. कितीही वाईट प्रसंग आला तर पाठीशी कायमच उभे राहिलेले आहेत. त्यामुळं मनुष्यबळ हे महत्त्वाचं आहे, मित्रपरिवार महत्त्वाचा आहे, तो जपला पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असतो की आनंदी राहणं गरजेचं आहे, आनंदी राहणं गरजेचं आहे. कसाही प्रसंग असू देत तेवढा पुरतं डोक्यात घ्यायचं, कारण अडचण आली तरी माग हटायचं नाही, अडचणीला फेस करायचं, तरी पण आनंदी राहायचं. आनंदी जीवन जगलं तर नक्कीच आयुष्यात आपल्याला आनंदच येणार आहे, आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत. तर धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.